मेरे YouTube चैनल पर आप सभी लोगों का स्वागत है। प्लीज मेरे YouTube चैनल को सब्सक्राइब कीजिए, बाजू में घंटा आएगा उस घंटे को दबाइए और सभी वीडियोस की नोटिफिकेशन पाइए। नमस्ते, सत श्री अकाल और अस्सलाम वालेकुम। मैं आपका दोस्त बादशाह रियाज पाटिल। जिस तरीके से मैंने कल बताया था कि आज की वीडियो के अंदर हम बात करेंगे हमारे गांव की जो खेती है उसका किस तरीके से नुकसान हुआ है इस बारिश की वजह से। पिछले 2-3 दिन से गांव में बहुत जोरों से बारिश चल रहा है। आज सिर्फ हमारे गांव में नहीं, पूरा सोलापुर जो है इस तूफान का सेंटर बन चुका है। तो इसकी वजह से बहुत सारे खेतों का नुकसान हुआ है, बहुत सारे पीक जो है वो नाश हो चुके हैं। जिस तरीके से आप यहाँ पर देख सकते हैं, कल ही ये जो पानी है कितना ज्यादा था, बहुत ज्यादा पानी यहाँ से बह रहा था। आपने अगर कल का वीडियो देखा होगा तो आपको पता होगा कि कितना ज्यादा पानी था यहाँ पर। पूरा रास्ता जो है इन्होंने यहाँ पर ये पानी की वजह से चला गया है नीचे भो के, और कितना बड़ा गड्ढा गिरा है देखो। यहाँ पर पानी पूरी तरीके से भर के जा रहा था, लेकिन पूरा पानी अभी खत्म हो चुका है। पूरा पानी का जो स्तर है वो खत्म हो चुका है। लेकिन जब ये पानी पूरा चला जाएगा तो ये पीछे अपने सामने जो है, अपने पीछे जो है ये बहुत बड़ा जो है एक निशान छोड़ जाएगा, जो आप यहाँ पर देख सकते हैं। कितना बड़ा जो है गड्ढा गिर गया है यहाँ पर पानी जा जाके। तो इतना ज्यादा प्रवाह था पानी का यहाँ पर आज, मतलब कल के दिन। तो चलिए देखते हैं जो हमारे गांव के खेतों का जो नुकसान हुआ है इस बारिश की वजह से, उस नुकसान को। तर आपण या ठिकाणी आलो आहोत आमच्या गावातील महबूब पाटील साहेब यांच्या शेतामध्ये। तर ह्यांच्या शेतामध्ये यांनी या ठिकाणी जे आहे झेंडूचे रोपं लावली होती भरपूर। दिवाळीसाठी जे आहे झेंडूची रोपं त्यांनी लावली होती, परंतु हे सलग पडत असलेल्या 2-3 दिवसाच्या पावसामुळे गावात प्रचंड प्रमाणात पाण्याचा स्तर वाढला गावातील तलावामध्ये, आणि तलावातील जे पाणी आहे ते पूर्ण ओसंडून वाहून त्यांच्या शेतांपर्यंत आलेलं आहे। आणि त्यामुळे काय झालं, त्यांचं पूर्ण जे पीक आहे झेंडूचं पीक, जे भविष्यामध्ये येणार होते 1-2-3 महिन्यामध्ये याला झेंडू लागणार होते, परंतु ते पूर्ण पीक जे आहे ते नाश झालेलं आहे। या ठिकाणी हे पूर्ण जे झाडं आहेत त्या ठिकाणी जळून गेलेली आहेत। आता ही झाडं येतील नाही येतील हे सांगता येणार नाही, परंतु तरी सुद्धा त्यांचं नुकसान झालेलं आहे। परत समोर त्यांचं ऊस पण आहे, त्या ऊसाबद्दल पण आपण तिकडे जाऊन बघूया। ऊसमध्ये सुद्धा प्रचंड प्रमाणात पाणी भरलेलं आहे, गुडघ्यापर्यंत पाणी भरलेलं आहे ऊसामध्ये। आत तर आपण जाऊ शकत नाही कारण खूप जे आहे गचपण आहे आतमध्ये। परंतु ह्यामुळे काय होतंय, जेव्हा प्रचंड पाणी जमिनीवर पडतो तेव्हा काय होतं, जी मुळापाशी जी माती असते ती माती पूर्ण वाहून जाते। त्यामुळे जेव्हा हवा जोरात चालेल तेव्हा काय होणार आहे, सगळे ऊस जे आडवा पडणार। तुम्ही इथं बघू शकता ऊस कसं आडवा पडलेला आहे, आणि यामुळे ऊसाला काही फरक पडत नाही। परंतु जेव्हा ऊस तोडीसाठी लोक येतात, जेव्हा फॅक्टरी करून लोकांना अपॉइंट केले जाते ऊस तोडण्यासाठी, तेव्हा ती लोक जास्त पैशाची डिमांड करतात, कारण त्यांना ते ऊस तोडण्यासाठी खूप अवघड जाते, आणि ती परत ते ऊसाची वाहतुकीसाठी पण त्यांना खूप प्रॉब्लेम होणार पुढे। तर हे ऊसाला सुद्धा भरपूर नुकसान झालेलं आहे। फक्त ह्यांचंच ऊस नाही, तर आमच्या गावातील भरपूर शेतकऱ्यांचे जे ऊस वगैरे होते ते सगळे ऊस असेच याच प्रकारे पडलेले आहेत। या ऊसाच्या स्थितीवरून तुम्ही बघू शकता की बाकीच्या गावातील शेतकऱ्यांच्या ऊसांवर काय इफेक्ट झाला असेल। आमच्या गावातील दुसरे शेतकरी श्री रुकमुद्दीन पाटील यांच्या शेताकडे, तर ह्यांच्या शेतामध्ये त्यांनी तूरचं पीक लावलं होतं। 1 ते 1.5 एकरच्या क्षेत्रामध्ये त्यांनी हे तुराचं पीक लावलंय। तर या ठिकाणी जे आहे त्यांचं तूर पूर्णपणे पाण्याने भरलेलं आहे। ज्या प्रकारे तुम्ही खाली बघू शकता की किती पाणी वाहत आहे त्यांच्या शेतातून। तर ह्यांचं सुद्धा पीक जे आहे ते पूर्णपणे कसं झालं, माती सगळी वाहून गेली, आणि हव्यामुळे काय झालं, सगळे पीक जे आहे ते खाली कोलमडून पडलं। तर ह्याचा पण प्रॉब्लेम काय होणार पुढे, की बियाणे जे ते येतील, पीक जे येईल त्यांचं भविष्यामध्ये ते पीक चांगलं येणार नाही। त्यांच्या जे तूर येणार त्यांच्या शेतामध्ये ती तूर सुद्धा त्याची क्वालिटी चांगली येणार नाही, आणि तोडताना सुद्धा या तुरीच्या झाडांना अवघड होणार। पीक आलेलं होतं पूर्णप्रमाणे, फूल वगैरे सगळे चांगले लागले होते। 3-4 दिवसाखाली हे पीक जे आहे मौजाने डोलत होतं, परंतु 2-3 दिवसातील सलग पावसामुळे जे काय झाले, हे पूर्ण पीक जे आहे ते नाश झालेलं आहे। मी पूर्ण गावातील तर तुरीचे पीक दाखवू शकत नाही, परंतु या तुरीच्या पिकावरून तुम्ही डिसाईड करू शकता की पूर्ण गावातील तुरीच्या पिकाला काय नुकसान झाले असेल, तुरीचे पीक कसे नाश झाले। आपण आलेलो आमच्या गावातील रमजान पाटील यांच्या शेतामध्ये। हे शेत जे आहे काही दिवसापूर्वी खूप बहरत होतं, चांगलं दिसत होतं, पीक चांगले होते या ठिकाणी। तर गेल्या 2-3 दिवसामध्ये जे पाऊस पडलं, प्रचंड पाऊस पडलं, त्यामुळे आमच्या गावातील तलाव जे आहे ते फुटला, आणि तेथील जे पाणी आहे पूर्ण ओसंडून त्यांच्या शेतामध्ये आले। त्यांनी काय केलं, त्यांनी 30 ते 40 हजार रुपये घालून या ठिकाणी बांधारा बांधलं होतं।
त्यांचं शेत वाचवण्यासाठी. परंतु या पावसामुळे काय झालं की जे पण पाणी आलं होतं ते सगळं पाणी त्यांच्या शेतामध्ये घुसलं आणि पूर्ण नुकसान करून गेलं. तर तुम्ही बघू शकता यांच्या शेताचं किती नुकसान झालेलं आहे. आता आपण आलेलो आहोत आमच्या गावातील प्रगतशील शेतकरी श्री सिद्धेश्वर नरोळेजी यांच्या शेताकडे. तर ह्यांचं हे पूर्ण जे जमीन आहे, आता मी ज्या ठिकाणी थांबलेलो आहे, हे पूर्ण जे आहे तेवढंच पाणी जे आहे हे पूर्ण जमिनीवर भरलेलं होतं. तुम्ही बघू शकता पाणी गेल्यानंतर इथं जमिनीवर मध्ये पाय कसं शिरत आहेत. तर तिथं रोडपर्यंत जे आहे हे पूर्ण पाणी भरलेलं होतं. प्रचंड प्रमाणात या जमिनीची जी आहे धूप झालेली आहे. या ठिकाणाची जी सुपीक माती होती ती सगळी वाहून गेलेली आहे आणि इथे फक्त जे खडकाळ जमीन आहे ते उरलेली आहे. तुम्ही बघू शकता किती नुकसान झालेलं आहे या अतिवृष्टीमुळे. आता आपण आलेलो आहोत आमच्या गावातील अजून एक शेतकरी काशीनाथ रेवणसिद्ध कलशेट्टी यांच्या शेतामध्ये. या ठिकाणी तुम्ही बघू शकता काहीच नाहीये, काळी माती आहे. परंतु या ठिकाणी हे पाऊस पडण्या अगोदर एक चांगले शेंगाचे पीक जे आहे भरलेले होते. परंतु या पावसामुळे काय झालं, पूर्ण शेंगाचं पीक जे आहे ते नाश होऊन गेलं. आणि नाश झाल्यामुळे काय होतं, जेव्हा पाणी थांबतंय शेंगाच्या शेतामध्ये तर पूर्ण जमिनीमध्ये ते शेंगा असल्यामुळे पूर्ण कुजून जातात शेंगा. तर ते कुजलेले शेंगा काही कामाचे नसतात आणि त्याच्यामध्ये पूर्ण किडे वगैरे लागून जातात. तर ते त्यांनी काय केलं, रोटर मारून पूर्ण शेंगाचे पीक जे आहे त्यांनी उपटून काढले. या ठिकाणी तुम्ही बघू शकता. तर अशा प्रकारे या अतिवृष्टीमुळे भरपूर शेतकऱ्यांना व त्यांच्या भरपूर वेगवेगळ्या पिकांना जे आहे. आपण आलेलो आमच्या गावातील बाबूशा पुजारी यांच्या शेतामध्ये. या ठिकाणी त्यांच्या शेताचं जे पूर्ण रूपांतर आहे एका छोट्याशा तलावामध्ये झालेलं आहे. या ठिकाणी त्यांनी चारा लावलेला होता त्यांच्या जनावरांसाठी, ते पूर्ण चाराचं जे पीक आहे ते पूर्ण वाहून गेलेलं आहे. या ठिकाणी त्यांचे जे सगळे झेंडूची वगैरे जी रोपं होती, उडीदची जी रोपं होती, म्हणजे उडीदची जे झाडं होती ती सगळे सुद्धा या पावसामुळे नाश झालेले आहे. या सगळे पीक जे आहेत त्यांचे या पावसामुळे नाश झालेले आहे. आता आपण आलेलो आहोत आमच्या गावातील प्रगतशील शेतकरी श्री चिंचोळकर साहेब यांच्या शेतामध्ये. यांनी 2 ते 2.5 एकर क्षेत्रामध्ये मक्याचं पीक लावलं होतं. अतिवृष्टीमुळे यांच्या मक्याचं पीक जे आहे पूर्णपणे कोलमडलेलं आहे, पूर्ण सुकून गेलेलं आहे. आणि त्यांचे मक्याचे जे भुट्टे आले होते त्यांच्या झाडांना, ते सर्व मक्याचे भुट्टे सुद्धा खराब झालेले आहेत. पावसामुळे सगळे नासून गेलेले आहेत. तर या ठिकाणी पावसामुळे अजून थोडे नुकसान झालेले आहे. आमच्या हमारे गांव का जो नाला है उसके उगम स्थान के पास जो खेतों के अंदर नुकसान हुआ है, उस नुकसान के बारे में एक हाईलाइट हमने इस वीडियो के अंदर देखी. और इंशाअल्लाह हम कल की वीडियो में क्या करेंगे कि हमारे गांव के नाले का जो आखिरी हिस्सा है, यानी हमारे गांव का नाला कहां पर जाके खत्म होता है और दूसरे गांव के नाले के अंदर जब जाके मिलता है, वहां पर जो खेती है आखिर में, नाले के आखिर में जो खेती है, वहां के खेतों में जो नुकसान हुआ है, उस नुकसान को जो है हम कल के वीडियो के अंदर इंशाअल्लाह देखेंगे. अगर आपको ये वीडियो पसंद आया होगा तो इस वीडियो को लाइक कीजिए, ज्यादा से ज्यादा लोगों में इस वीडियो को शेयर कर दीजिए और जाने से पहले मेरे YouTube चैनल को सब्सक्राइब करना मत भूलिए. तब तक के लिए अलविदा, मिलते हैं अगले वीडियो में. जय हिंद. नमस्कार. सलग 2-3 दिवसापासून पडत असलेल्या पावसामुळे आज लिंबी चिंचोळी गावातील गिरकी विहीर, ज्या विहिरीच्या पाण्यापासून पूर्ण गाव जे आहे ते पोचलं जाते, ही विहीर जी आहे गेल्या 25 वर्षामध्ये एवढी भरली नव्हती तेवढी विहीर आज भरलेली आहे. ज्या प्रकारे तुम्ही बघू शकता इथं हाताने पाणी घेता येईल असं पाणी इथं आहे. तुम्ही बघू शकता या ठिकाणी हाताने सुद्धा पाणी जे आहे लोकांना ऑपरेटेबल आहे. कारण पहिला पाणी काढण्यासाठी इथं दोरी घालून पाणी ओढावं लागायचं, परंतु आता लोक हात घालून सुद्धा पाणी काढू शकतात. तर हे पावसाचं एवढं मोठं इम्पॅक्ट झालेलं आहे. अतिवृष्टीमुळे आमच्या गावातील श्री अलादीन साहेब यांच्या दर्गामध्ये सुद्धा भरपूर पाणी भरलेलं आहे या ठिकाणी. आणि या पावसामुळे जे आहे या ठिकाणची जी कडा भिंत होती ती भिंत सुद्धा पडलेली आहे या ठिकाणी, जसं तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता. इस वीडियो को पूरी तरीके से देखने के लिए शुक्रिया. कल का एपिसोड देखने के लिए ऊपर वाली वीडियो को क्लिक कीजिए और कुछ और देखने के लिए नीचे वाली वीडियो को क्लिक कीजिए. और जाने से पहले मेरे YouTube चैनल को सब्सक्राइब करना मत भूलिए. तब तक के लिए अलविदा, मिलते हैं अगले वीडियो में. जय हिंद.